आपण पाहतोय महापालिकेच्या पहिल्याच सभेच्या वेळी गोंधळाचं चित्र पाहायला मिळालंय। महापालिका सभागृहाची वेळ सुरू झाली तरी देखील महापौर आणि उपमहापौर सभागृहात उपस्थित नव्हते, त्यामुळे विरोधकांनी अक्षरशः गोंधळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालंय। मोठी बातमी आपण पाहतोय, महापालिकेच्या पहिल्याच सभेवेळी प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। महापालिका सभागृहाची वेळ सुरू झाली तरीही महापौर आणि उपमहापौर सभागृहात उपस्थित नसल्यानं विरोधकांकडून प्रचंड गोंधळ घातला गेला। स्थायी समितीच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, तसंच विरोधी पक्षनेतेपदाची निवड देखील आजच्या या महासभेत केली जाणार आहे। पहिलीच महासभा आहे आज आणि याच महासभेत प्रचंड गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। साहजिक आहे, ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। महापौर आणि उपमहापौर हे सभागृहात उपस्थित नसल्यानं सध्या विरोधकांकडून प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्याच महासभेत हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या संपर्कात आहेत। आवेश, पहिलीच महासभा आणि प्रचंड गोंधळाचं वातावरण, नेमकं काय घडतंय? नक्कीच तर आपल्याला माहित आहे, यापूर्वी जेव्हा महापौर उपमहापौराची शपथविधी होती त्यावेळेस सुद्धा असाच गोंधळ झालेला होता। एक तर आसन व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्या तिथं गोंधळ झाला। पण आता असं झालं की जे महापौर आहेत तावडे आणि उपमहापौर दोघं सभागृहात उपस्थित नसल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आणि ते गोंधळ करत आहे। आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये कशा प्रकारे विरोधक आक्रमक झाले, घोषणाबाजी करत आहे। महापौर आणि उपमहापौर बद्दल सर्व नगरसेवक सत्ताधारी आणि विरोधक असे नगरसेवक उपस्थित आहेत, पण महापौर आणि उपमहापौर न आल्यामुळे विरोधक आक्रमक झालेले आहे आणि अशा प्रकारे गोंधळ घालत आहेत। जे 11 वाजताची सभा होती ते थोडी उशिराही सुरू झाली आहे, पण तरी पण महापौर आणि उपमहापौर न आल्यामुळे आता विरोधक प्रचंड आक्रमक झाले आणि ते आसन व्यवस्थेत उठून महापौरच्या चेअरसमोर घोषणाबाजी करत आहेत। तन्मय, लगेच धन्यवाद आवेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। महापालिकेच्या पहिल्याच सभेवेळी प्रचंड गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं।